कुरवंटी तयार करायची वाटली फिरवायला. घराच्या वाटली फिरवायला कुरवंटी तयार करते. आणि हे बघा इकडं ही पिकल्याची भांडी आहेत आणि ही चूल आहे. केलवे तोडलेत आणि आता हे 4 केलवे तोडून आम्ही आहे ना चाललो आहे घरी, घरभरणीच्या ठिकाणी चाललो आहे. चला. हां परत शेंगदाणा टाकला, कांदा टाकला, कांदा मिरची आणि नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मंडळी आज आहे ना आमच्या वाडीमध्ये घरभरणी आहे. घरभरणी म्हणजेच जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा नवीन घराचा गृहप्रवेश केला जातो. त्या गृहप्रवेशालाच आमच्याकडे घरभरणी असे बोलले जाते. तरी घरभरणी कशी केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वीच्या वेळी मातीची घरं असायची, आता काही लोकांची फाळीची घरं असतात, कॉन्क्रीटची घरं असतात. तर त्यावेळी पण गृहप्रवेश केला जायचा, त्या गृहप्रवेशालाच घरभरणी असं बोललं जातं. तर आमच्याकडे आहे ना ही घरभरणी कशा प्रकारे केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मंडळी, हे बघा इकडे आहे ना आम्ही गृहप्रवेशासाठी घरभरणीसाठी ढोल आणि ताशे लागतात. आता इकडे आहे ना तेजस ताशे आणि ढोल घेतोय. तेजस तेजस डाय, तो बघा हा बघा तेजस ढोल घेऊन येतोय. हा बघा. तर चला आपल्याला ढोल अजून ताशे पण घ्यायचे आहेत आणि ढोल घेऊन आपल्याला घरभरणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे. तर चला. तर मंडळी ज्या ठिकाणी आता घरभरणी आहे ना, ज्या घराची घरभरणी आहे त्या घराजवळ आपण आता पोचलो आहे. आणि इकडे बघा घरभरणीच्या तयारीला सुरुवात झाली. हे बघा इकडे घरभरणीसाठी तयारीला सुरुवात झाली आहे. बघा इकडे बघा ही रोवली आहे आणि या रोवलीला बाकी काय करतेस? दोरा बांधते. हे बघा हा खण आणि दोरा ही रोवली. आणि कशासाठी? कुरवंटीला बांधते. कुरवंटी तयार करायची वाटली फिरवायला. घराच्या वाटली फिरवायला कुरवंटी तयार करते. आणि हे बघा इकडं ही पिकल्याची भांडी आहेत आणि ही चूल आहे, ह्या बॅग आहेत. आणि काकी काय तयार करतेस? हा बघा इकडं घराच्या वाटला फिरवायला ना, बघा घराच्या वाटला फिरवायला करा तयार करते. आणि त्याला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे. ते हळद कुंकू आहे ना तेलामध्ये भिजवून ह्या आपण करेला लावायचं आहे. आणि हे बघा काकी इकडं निरंजन तयार करते. आणि हे बघा हे आंब्याची पानं आहेत, ही पानं आपण कऱ्यामध्ये लावणार आहे ना. कऱ्यामध्ये हळदी कुंकू लावून ते बाहेर ठेवायची. काय करायचं? देवाची पानं काढायची. देवाची हळदी कुंकू लावून हळदी कुंकू लावून देवाला पानं काढायची. हळदी कुंकू लावून देवाला पाने काढायची. आणि हे बघा हे टाळे आहेत, हे आंब्याचे टाळे आहेत. कोणतंही शुभ कार्य असलं आपल्या घरी की ह्या आंब्याच्या टाळ्यांना मोठा मान असतो. हे बघा शुभ कार्यात हे आंब्याचे टाळे घराला लावले जातात. तर हे बघा आणि इकडे बघा हे ढोल ताशे आहेत. आणि अजून गावकरी मंडळी यायची बाकी आहे. तर आता थोड्या टायमातच चालू होणार आहे, घरभरणीला सुरुवात होणार आहे. हे बघा इकडे आहे ना आता घराच्या भोवती चारी बाजूला आहे ना हे सूत बांधलं जातं. हे बघा दोरा, हे बघा हा जो धागा असतो ना ही गुंडी. आपण किती धागे आहेत? 5. हे बघा 5 गुंडे आहेत. हे 5 धागे एकत्र करून घराच्या भोवती फिरवले जातात. हे बघा अरे बघा
असे घराच्या भोवती आहे ना असं सूत फिरवणार आहे. हे बघा, इथे सूत फिरवते. आणि इकडे आहे ना काय करताय? हा कांदे पोहे चालले नाश्ता. नाश्ता. हा बघा सगळ्या ना गडबडी झाली की नाश्ता आहे. स्पेशल असा नाश्ता असणार आहे. कांदे पोहे आहेत कांदे पोहे आणि इकडे आहे ना हे बघा कांदे पोहेची तयारी सुरू आहे. पहिले कांद्याला कांदा आणि काय काय टाकले? त्याच्यामध्ये मिरची टाकली, हां परत शेंगदाणा टाकला, कांदा टाकला, तेल कांदा मिरची आणि शेंगदाणा तेल. आणि तेल. तर आता स्पेशल असे आपल्याला कांदे पोहे खायला मिळणार आहेत. आणि इकडे हे बघा सूत बांधायचं काम सुरू आहे. वडजी अकांचं पण आगमन झाले हे बघा. आणि सगळे गावकरी मंडळी इकडे जमा झाले हे बघा. आणि आता थोड्या टायमातच आपल्या गडबडीला सुरुवात करायची आहे. हे बघा आपल्यासाठी लागणारं सगळं साहित्य आहे ना इथे जमा करून ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये आहे ना हे बघा एक झाडू आहे आणि ही साठी पूजेसाठी लागणारी सगळी भांडी आहेत. आणि इकडे ही चूल आहे दूध पाणी आहे. आणि हे दूध पाणी आहे. इकडे ही बॅग आहे हे बघा. हे 5 धान्य आहेत आणि हे शेणाचा शिंतोडा करण्यासाठी हे बघा तुपामध्ये शेणाचं पाणी केलं. आणि हे धान्य आहे. इथे बघा हे सूप आहे आणि हे 5 करे बनवले बघा. समई आहेत आणि हे बघा इकडे निरंजन आहेत. आणि हे बघा इथे तामण ठेवलं आहे आणि इकडे रोवली आहे. हे बघा रोवलीमध्ये नारळ आहे आणि ही झाडू आहे. हे बघा एवढं सगळं साहित्य जमा करून ठेवलं आहे.
करी कुठे ठेवणार आहे मग काहीतरी आनंद खाली घालाय ते बाकी काहीतरी ठेवा म्हणजे एक करे ठेवायला होती तिथे घालाय पानपिंची बरोबर. मंडळी चला मस्तपैकी आता सगळ्यांना आता नाश्ता आलाय हे बघा गरमागरम कांदे पोहे स्पेशल असे कांदे पोहे सगळ्यांना नाश्ता असणार आहे. तर मंडळी चला आता आम्ही चाललोय पूजेसाठी मोदगा आणायला. मोदगे म्हणजेच केलीचे केलबे. ते केलीचे केलबे आपल्याला 4 घेऊन यायचे आहेत आणि पूजा बांधायची. हा बघा माझ्यासोबत आलाय दीपक. दीपक किती केलबे आणायचे आहेत? 4 आणायचे. 4 आणायचे आहेत ना? मोठे पाहिजेत, मोठे नाही. चालेल चल केलीच्या बनात जाऊया आणि 4 केलबे घेऊन येऊया. चल हा बघा आमच्यासोबत आता केलबे आणायला प्रशांत पण आलाय. चल चल प्रशांत लवकर. तुला माहिती आहेत का कुठं आहेत ते? हा इकडे वरती आहेत. वरती आहेत ना? तिथं आहेत. हे इथं मोठे आहेत. तर चला वरती जाऊया. चला हे बघा आम्ही आहेत ना आता 3 केलबे तोडलेत बघा. अजून एक तोडायचं आपल्याला. कुठला? हा लहान होईल रे. हा लहानच करायचं आपल्याला. तर मंडळ हे बघा 4 केलबे तोडलेत आणि आता हे 4 केलबे तोडून आम्ही आहे ना चाललो आहे घरी. घरभरणीच्या ठिकाणी चाललो आहे. चला घरभरणी तर झाले आता आपल्याला आहे ना पूजा बांधायची. चला गंधाक्षर पुष्पामध्ये ग्राम कुंभचा कल सौभाग्यता ऋतू कालोद्भवापुरी सकाला पूजा ते अक्षर घालून नमस्कार सकाला पूजा ते नमस्कार नंतर आम्ही आग्नेय पुरुषरूप तदुंबर गजानन महा नमस्कारम. तर मंडळी हे बघा आता इकडे आहे ना जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हो इकडे काकी आहे. इकडे ना मिरच्या साफ करतात. हे बघा इकडे कोथिंबीर साफ करायचं काम चालू आहे. हे बघा सगळ्या वाडीतील महिला मंडळ हे बघा कामाला सुरुवात केली आणि दुपारी आपल्याला जेवण असणार आहे. हे बघा आणि इकडे बघ कांदा कापायचं काम सुरू आहे. इकडे अशी छोटी मोठी कामं सुरू आहेत आणि हे बघा इकडे ना जेवणाला पण सुरुवात झाली. हे बघा जेवण बनवायला सुरुवात केली. हे बघा हे आमचे डोंगरे काका आणि चव्हाण काका. हे बघा हे आमच्या वाडीतील कुक आहेत. हे बघा मी गरम पण भरपूर होते. वरती कार्पेट बांधले पण आता एवढं ऊन झालं आहे ना भरपूर गरम होते. हे बघा डाळ आणि भात. हे बघा चला वाक्यकम सर्वारिष्ट निरसनाकम मनेर्सित कामना सिद्ध्यर्थम नूतन गृहप्रवेश अंगभूतम श्री गणपती तथा च वरुण तथा च मातृका देवता. विराजम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. चौथ्यांदा तामन सोडायचं. चौथ्यांदा सोड खाली गोविंदाय नमः विष्णवे नमः भगवद्गीता नमः श्री धर्मार्थ. जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि हे बघा घरभरणीचं जेवण असणार सगळ्यांना. हे बघा काय काय जेवण आहे आपण बघूया आज स्पेशल असं. हे बघा सगळे पाहुणे मंडळी आता जेवायला बसत आहेत. हे बघा स्पेशल अशी
कोबीची भाजी आहे, इकडे शिरा आहे आणि इथं पावट्याची भाजी आहे. बघा, पावट्याची भाजी आहे, ही डाळ आहे आणि ही पण पावट्याची भाजी आणि इकडे बघा भात आहे. हा बघा, इकडे भात आहे आणि इथे पापड आहेत. तर चला मंडळी, आता आहे ना आपण जेवायला बसूया. जेवणासाठी बघा मस्त भात आहे, पापड, मिरची भाजी, इथे लोणचं आहे आणि कोबीची भाजी. तर चला, हे बघा सगळेजण आहे ना तर इकडे जेवायला बसलेत. तर मंडळी फायनली गरबणीकडून घरी आलं आणि आजसुद्धा आमच्याकडे त्याच पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश केला जातो. तर तुमच्याकडे गृहप्रवेश करण्याची पद्धत कशी आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.